नमस्कार. मी आहे आत्ता कन्नूरमध्ये केरला स्टेटच्या. मी आता माझं जेवण झालेलं आहे. तो कासरगोड ते कन्नूर रस्ता एकदम बेकार अजून अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मग मला काय एक्सप्लोर करता नाही आलं. मी झोपलो होतो. KSRTC केरला स्टेटचे बसेस कन्नूर बसस्टँड. जाऊन फिरून मग बोटिंगला जातो. ते अर्धा तास झाला वाट बघून अजून जाऊन आलो आहे. आपली भाषा त्यांना समजत नाही, त्याच्यामुळे काय त्यांची भाषा आपल्याला माहिती नाही, आपली भाषा त्यांना माहिती नाही. असंच बंगलत बसायचं आपण. कोणती गेली मला पण नाही माहिती आहे. फक्त मी व्हिडिओ शूट करतो आहे, बाकी काय नाही. हॅलो नमस्कार. मी आहे आत्ता कन्नूरमध्ये केरला स्टेटच्या. मी आत्ताच माझं जेवण झालेलं आहे. एवढं काही जेवण खास नव्हतं, पण काय पोट भरावं लागणार आहे मला, कारण आता माझी पुढचा डेस्टिनेशन आहे कोची. इथून ऑलमोस्ट 250-300 किलोमीटर आहे इथून. आणि आता वाजले 2. मला लवकरात लवकर बस पकडावी लागेल, नाही तर मला संध्याकाळी मिळताना खूप मुश्किल आहे. समोरच आहे KSRTC बसस्टँड कन्नूर. मला वाटत नाही भेटेल म्हणून. एकदम शांत आहे. तो कासरगोड ते कन्नूर रस्ता आहे ना, एकदम बेकार आहे. अजून अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मग मला काय एक्सप्लोर करता नाही आलं. मी झोपलो होतो. KSRTC केरला स्टेटचे बसेस कन्नूर बसस्टँड. वाजले 2:30. लवकरात लवकर मला जावं लागेल, नाहीतर मग रात्रीच जावं लागेल, सकाळी पोचेन. मग ते काय प्लॅन चुकेल माझा. कोची अंकल कोची जाने का था मुझे. अंकल कोची जाने का था मुझे. हाँ डायरेक्ट बस എറണാകുളം एर्नाकुलम. हाँ हाँ എറണാകുളം ബസ് ഉണ്ടേ. എത്ര 4 മണി 4 o'clock. उधर कितने बजे पहुँचता है എറണാകുളം. हाँ എറണാകുളം എത്ര മണിക്കൂറാണ്? 6 മണിക്കൂർ. 6 hours. 8 ആണോ? 8 മണിക്കൂർ. 8 बजे 8 hours. 8 hours. ओके ओके റണ്ണിങ് ടൈം. ओके. ഇവിടുന്ന് 4 മണിക്കല്ലേ ഇനി? എറണാകുളം 4 മണിക്കല്ലേ ഇനി? അല്ല കോഴിക്കോട് പോവുക. അവിടുന്ന് ഇഷ്ടംപോലെ ബസ്. ओके ओके. കോഴിക്കോട് ബസ് ഇവിടെ വരും. किधर है अभी आएगा क्या? കോഴിക്കോട് അവിടെ വർക്ക് നടക്കുന്നുണ്ടോ? इन्क्वायरी केल्यानंतर बोलतात की अजून 8 तास, म्हणजे कन्नूर ते एर्नाकुलम 8 तास लागणार आहेत. आणि बस येणार आहे ती ऑलमोस्ट 4 वाजता. हे समोरच आहे डेपो आहे आणि हे बस स्टँड एकदम सिंपल आहे. आणि बसेसचं तुम्ही डिझाईन बघत बसायचं एकदम विचार
मलबार सुपरफास्ट. मलबार हा नाही ॲक्च्युली, मलबार हा जे व्हाईटमध्ये आहे ते मलबार एक्सप्रेस आहे. हे जे रेडमध्ये आहे ते सुपरफास्ट एक्सप्रेस. मी 4च्या गाडीने जाऊ असा विचार करतो आहे मी, कारण परत तर रात्री लेट झाला तर मग मला बस नाही मिळणार. काय करायचं, डोकं नाही चालत आहे, लेट झाला मला. KSRTC मला ऑलमोस्ट काय करू, डायरेक्ट जाऊ का नागरकॉइलला, समजत नाही काय करायचं. तर प्लॅन्स जरा उशीर झाला मला यायला. चल मग दुसरं विचारतो त्यांना. नागरकॉइलला जाऊन मग तिथं मित्राच्या इथं जाऊन मग त्याच्यासोबत कन्याकुमारीला जाऊन फिरून मग बोटिंगला जातो मी, ते इझी पडेल. कन्नूर बसस्टँड KSRTC सुपर आहे. एवढ्या गाड्या फास्ट चालवतात ना हे टर्निंगला. अर्धा तास झाला वाट बघून अजून गाडी नाही आली आहे. आता मी विचार करतो कुठल्या डेस्टिनेशनला जायचं. केरलामध्ये एवढे डेस्टिनेशन आहेत की केलं की एकाला मिस होणारच. मी ट्राय करते कोटायमला जायचं, तिथून सगळं जवळ आहे. मुन्नार, अजून कोची पण जवळ आहे. एर्नाकुलम आणि कोची एकच आहे, मला ते आत्ता समजलं ते बोलल्यानंतर. त्याच्यानंतर नागरकॉइल आणि बोटिंग मला करायची आहे. बोटिंग कधी करायची, अजून फ्रायडे सॅटर्डे संडे 2 दिवस आहेत अजूनपर्यंत बस आली नाही आहे. काय करायचं समजत नाही मला आता. टाईम वेस्ट पण करून उपयोग नाही मला. इथे एकदम शांत बसस्टँड आहे, काही कोण आहे, बसस्टँड आहे की काय आहे तेच मला समजत नाही. अदरवाईज तुम्ही मुंबई असून दे, रत्नागिरीत पण एवढं शांतता नसते. बघू आता पुढची गाडी किती वाजता येते त्याच्यावरती डिपेंड आहे माझं पुढचं डेस्टिनेशन कोणतं असेल. पण तुम्ही केरलाची बिर्याणी एकदा खाल्ली पाहिजे. जसं आपल्याकडे दम बिर्याणी मिळते त्याच्या एकदम ऑपोजिट आहे दम बिर्याणी इथली. म्हणजे मला ते खावत पण नव्हती माहिती आहे का. एवढं एकदम असं वाटत होतं कुठला तरी एक सुक्का राईस खातो आहे आणि बाजूला चिकन ठेवलेलं, मसाला वगैरे काही नाही. काय आता पैसे जाऊ दे. आता इथलं जेवण एकदम वेगळं आहे बाबा. तुम्हाला प्रत्येक जेवणात तुम्हाला गरम पाणी भेटेल. जेवणात नाही, जेवणासोबत. केरळमध्ये मोस्ट ऑफ 99% गरम पाणी यूज करतात जेवताना. काय रिझन आहे मला नाही माहिती. आणि हे KSRTCची काय बोलतात तो धुलाई म्हणजे अंघोळ चाललेली आहे. ते पण मॅन्युअल, मशीन नाही, काय नाही. तुम्ही फक्त स्माईल दिली पाहिजे, फक्त दुसरा पण लगेच स्माईल देता. ही कोणती गाडी आहे काय माहिती. एक मल्याळममध्ये असल्यामुळं मला काही समजत नाही कुठली गाडी. मला हिंदीमध्ये बोलावं लागतं. मग कालिकत चला भेट आहे तुझ्या. ही कुठं जाते. कालिकत बोलल्यानंतर हाय करतो आणि लगेच पळतो. सफारी
हे केरला स्टेटच्या बसेसमध्ये अशा प्रकारचं डिझाईन केलेलं असतं, कारण ते ना काय बोलतात ते प्राणी जास्त आढळतात. स्पेशली त्यासाठीच ओळखलं जातं ते केरला. पण मॅन्युअली धुतात हात. हे किती धुणार आहे धुवून 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 धुवून. ते का कपडे आहेत का लगेच धुवून जायला? केवढी मोठी बस आहे ती. हातानं धुवायला म्हणतात तर हात दुखत असतील त्यांचे. जावं का आपल्याला? आपण आपल्या बसची वाट बघूया किती वाजता येते काय माहिती. वाट बघून बघून मला कंटाळा आला आहे आता. किती वाजता जायचं आणि किती वाजता नाही. संध्याकाळ होत चाललेली आहे. आता जे लॉंग रूटचे असतील ते एक एक गाड्या निघतील आता इथून बसमधून, बसस्टँडमधून. हाताने किती धुणार आहे तेच मला समजत नाही. आपली भाषा त्यांना समजत नाही, त्याच्यामुळं काय त्यांची भाषा आपल्याला माहिती नाही, आपली भाषा त्यांना माहिती नाही. असंच बोंबलत बसायचं आपण. कोणती गेली मला पण नाही माहिती आहे. फक्त व्हिडिओ शूट करतो आहे, बाकी काय नाही. कोणती गाडी येते कोणती गाडी जाते तेच मला समजत नाही. ऐन टायमाला वाट लागणार नाही माझी. कोटायमला जाऊन मला लवकरात लवकर सकाळी एक निघाली, अजून एक. सुपरफास्ट पॅसेंजर बस स्टँड की काय तेच मला समजत नाही. आणि हे हाताने कसे धुतात एवढी मोठी गाडी. आमच्या बसेस आहेत ना ते पण खूप मस्त आहेत. कन्नूर बघा अशा प्रकारचा आहे पूर्ण ऑरेंज कलरमध्ये. ऑरेंज, ग्रीन, व्हाईट, रेड. जास्तीत जास्त मला ग्रीनवाली आवडली ही वाली, कारण नेचरला मॅच होते ही. कन्नूर बसस्टँड. चला, मला माहितीच होतं कन्नूरमध्ये काय भेटणार नाही मला, तरी पण मी आलो, ट्राय केला, तर मग काहीच नाही मिळालं. शेवटी अनसक्सेसफुल. चला मग आता का जास्त मला बॅटरी संपवायची नाही आहे, कारण मला जो स्पॉट आहे कोची, एर्नाकुलम, कन्याकुमारीचा, जो मला तो व्हिडिओ शूट करायचा आहे, त्यासाठी मला सेव्ह करून ठेवा. हॅलो नमस्कार. फायनली माझं डेस्टिनेशन फिक्स झालेलं आहे. मी जातो तिरुवनंतपुरमला. ही आहे समोरची सुपर डिलक्स. ऑलमोस्ट 12 तास लागेल इथून कन्नूर ते तिरुवनंतपुरम. तिथून मग कन्याकुमारी, नागरकोइल, या सगळ्या गोष्टी. स्माईल देतात सगळेजण व्हिडिओ शूट करताना. माझं जे मी बुक केलं होतं ते कॅन्सल झाली गाडी, त्याच्यामुळे मला प्लॅन चेंज करावा लागला. एव्हरी टाईम माझं असंच होतं, काहीतरी वेगळंच करायला जातं आणि वेगळंच घडतं माझ्यासोबत. बघू तिरुवनंतपुरमला. तिथून मग मी जास्तीत जास्त कन्याकुमारीला जायचं माझं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर मग बघू पुढचा प्लॅन कुठला येतो. तिथून आता आपली सुरू झालेली आहे जर्नी कन्नूर ते तिरुवनंतपुरम. 12 तासाची जर्नी असणार आहे.
क्राऊड पण खूप आहे. मी ट्राय करेन जास्तीत जास्त एक्सप्लोअर करण्याचा, पण मला नाही वाटत करता येईल, कारण आता नाईट वाजलेत 4:30 वाजले.